नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. चला मंडळी, मला पालक मी घेतलेला आहे आणि फ्लावर आहे. तर आता हे कॉम्बिनेशन कसं करायचं आहे, कशामध्ये मी 1-1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी मी गरम करत ठेवते. गॅसवरती 1 वाटी मी घेतलेली आहे साल काढलेली मूग डाळ. तुमच्याकडे जर सालीची मूग डाळ असेल तर जरूर घ्या. पौष्टिक पदार्थ आपण जेवढे खाल्ले तेवढे शरीरासाठी उत्तम आहेत. ही माझ्याकडे आणलेली होती म्हणून मी ही वापरते, नाही तर मी सहसा सालीची मूग डाळीचा वापर जेवणामध्ये करत असते, तर ते उत्तमच आहे. तर ही मूग डाळ आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे. तोपर्यंत कुकरमध्ये पाणी मी ठेवलेलं आहे गरम करत. गरम झालेलं आहे. मी बघा थोडंसं पाणी मी इथे बाजूला काढून ठेवलेलं आहे. पाणी व्यवस्थित गरम आहे. हे आता आपण याच्यामध्ये डाळ घातली तरी हरकत नाही. डाळ स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि ती आम्ही कुकरमध्ये घालते. तर व्यवस्थित मी ह्याच्यामध्ये चमचा फिरून आणि थोडस आता मला ह्याला अजून एखादी उकळी येऊ द्यायची आहे. तर ती उकळी इथे मी कुकरमध्ये काय देणार आहे ते मी इथे सांगणार आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही डाळ शिजवण्याचे रेसिपीज बघितले असेल तर जेव्हा जेव्हा मला वेळ भरपूर असतो माझ्याकडे, तेव्हा मी गाडग्यामध्ये वरण शिजवत असते, किंवा कुठल्याही भाजीसाठी मला डाळ वापरायची असेल तर ती डाळ सुद्धा मी कुकरच्या भांड्यामध्ये न शिजवता मी त्या गाडग्यामध्ये शिजवत असते. पण ज्या वेळेला असं पटकन आपल्याला काहीतरी बनवायचं असतं त्यावेळेला मी डाळ कुकरमध्ये शिजवते. पण तरी सुद्धा ती कशा पद्धतीने अजून पौष्टिक करता येईल किंवा कशी ती शिजवता येईल जेणेकरून आपल्याला शरीरासाठी ते उत्तम असेल तर ते इथे मी दाखवणार आहे. एक उकळी इथे येऊ द्यायची आहे डाळीला. तर बघा उकळी आपल्या डाळीला आलेली आहे. तर हा वरचा जो फेस आहे हा संपूर्ण आपल्याला चमच्यामध्ये घेऊन आणि काढून टाकायचा आहे. याच्यामुळे डाळीमध्ये जे ऍसिडचं प्रमाण आहे तर ते कमी होतं, म्हणून हे संपूर्ण आपल्याला हे फेस काढून आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावायचं आहे. आता मी इथे कुकरला झाकण लावणार आहे आणि फक्त एकच सिटी मला इथे घ्यायची आहे. जास्त सिटी कुकरची डाळीला करायची नाही. फक्त एका सिटीमध्ये हे व्यवस्थित वरण इथे तयार होणार आहे. एका सिटीमध्ये ही डाळ आपल्याला या भाजीमध्ये जशी पाहिजे तशी आपल्याला तयार करायची आहे. वरणासाठी आपल्याला याचा वापर करायचा नाही. आपल्याला या भाजीमध्ये ही डाळ कशा पद्धतीने घालायची आहे ते मी इथे दाखवणार आहे. तर डाळीला फक्त एक शिटी कुकरची आपल्याला करून घ्यायची आहे. आणि आता मी पालक इथे किती घेते आणि फ्लावर आपल्याला किती घ्यायचं आहे ते बघूया. तर बघा फ्लावरचे मी ह्या पद्धतीने असे फ्लावर कापून घेतलेलं आहे. हाताने सुद्धा याचे असे तुकडे होतात. तर ह्याच पद्धतीने मोठे आपल्याला ते करायचे आहेत. बघा मुठीमध्ये बसेल एवढा मी पालक घेतलेला आहे आणि त्याच्या ह्या ज्या कोवळ्या काड्या आहे मी अजिबात टाकणार नाही. ह्या भाजीमध्ये त्याचा वापर करायचा आहे. तर हे व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि मला हे पालक कापून घ्यायचे आहे. भाजी कापून झालेली आहे. हे बघा कोवळे जे देठ आहेत हे वेगळे ठेवले मी आणि ही भाजी मी वेगळी कापलेली आहे. मंडळी भाजी आणि मी लसूण ठेचून घेतलेलं आहे 4-5 पाकळ्या आणि यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर ह्यामुळे काय होतं की फ्लावर मध्ये जर बारीक काही कीड वगैरे असेल तर ती संपूर्ण निघून जाते. आणि तुम्ही अशा फ्लावरच्या कोवळ्या पाल्याची भाजी कधी खाल्लेली आहे का? हे फक्त 2-3 पानं मी एकदम कोवळे आहेत तर हे मी याच्यामध्ये घालणार आहे. पण ह्या स्पेशली पानांची भाजी अतिशय उत्तम होते. शरीरासाठी तर उत्तम आहेच पण लागते सुद्धा खूप छान. ह्या पानांची भाजी खाताना संपूर्ण फ्लावरची टेस्ट त्याच्यामध्ये येते. तर तीही भाजी मी एखाद दिवशी चॅनलवरती दाखवणार आहे. फ्लावर मस्त असे ताजे फ्लावर आल्यानंतर बघा याचे पानं खूप मोठमोठाले पानं असतात. तर त्या ताज्या पानांची भाजी पण खूप छान होते. आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे, तोपर्यंत आपला कुकर थंड होणार आहे. गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल आणि एक मीडियम साईजचा अगदी छोटा अर्धा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे कापून. व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे राई. लसूण मी घातलेला आहे.
चिमटीभर घालते हिंग, अर्धा टीस्पून हळद घालायची आहे, अर्धा टीस्पून धना पावडर घालायची आहे, फ्लावर घातलेले आहे आपण, टोमॅटो घातलेले. आता आपण हे जे कोवळे देठ आहेत हे देठ घालू. अगदी चिमटीभर घालायचं आहे मीठ. अर्धा मिनिट आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. ह्याच पद्धतीने आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे. हे बघा, फक्त एका शिटीमध्ये आपली ही मूग डाळ शिजलेली आहे. अजून रवी सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेली नाही. रवी फिरवल्यानंतर अजून ही डाळ व्यवस्थित मस्त आपली इथे यामध्ये आता घालायचे पालक. हे भाजी या पद्धतीने करून बघा. धना पावडरची टेस्ट या भाजीमध्ये अतिशय छान येते. तर आता इथे आपण तिखट आपण घातलेलं नाहीये, तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. पण मी स्पेशली ज्या पद्धतीने भाजी दाखवते त्या पद्धतीने करून बघा. ही भाजी अप्रतिम चवीची होते. 1 टीस्पून मी आता इथे घालते लाल मिरची पावडर. आता इथे घालायची आहे. अगदी पालक घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे, त्याआधी घालायची नाही. चव खूप छान येते, करून बघा. मिरची पावडर तेलामध्ये टाकून त्याची चव बदलते, नंतर ह्या पद्धतीने टाकली त्याचीही चव बदलते. आता आपल्याला परत ही पालक अर्धा मिनिट याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. गॅस आपला मिडियम आहे. तर मंडळी, अर्धा मिनिट आता पालक घालून आपली भाजी शिजल्यानंतर लगेच आपली भाजी तयार होणार आहे. हे बघा, रवी फिरवल्यानंतर डाळ एकदम मस्त झालेली आहे. यातली काही डाळ मी काढून घेणार आहे बाजूला. एवढी डाळ या भाजीमध्ये घालायची नाही. तर हे बघा, कुकर मधली फक्त वापरणार आहे मी. एवढी डाळ मी बाजूला ठेवलेली आहे. आता आपल्याला इथे शिजून घेतलेली ही डाळ घालायची आहे. खूप वेळ आपल्याला ही भाजी शिजवायची नाहीये. थोडस मीठ आपण पहिले घातलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचंय. अशा कॉम्बिनेशनच्या भाज्या नक्की करून बघा मंडळी. आपण काय करतो, आपल्या ठरवलेल्या भाज्या असतात त्याच पद्धतीने त्याच भाज्या करतो, पण बऱ्याचशा भाज्या अशा आहे की त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान होतं, शरीरासाठी उत्तम आहे. चवीला वेगळी चव आपल्याला मिळते आणि शरीरासाठी न्यूट्रिशन पण आपल्याला मिळत असतात. तर फ्लावर, थोडंसं टोमॅटो आणि पालक ह्या पद्धतीने ह्या डाळीमध्ये मुगाच्या करून बघा. डाळीचं फक्त तुम्ही प्लेन डाळ न घेता सालीची डाळ घेतली तरी सुद्धा अजून तुमची भाजी पौष्टिक होणार आहे. धना पावडर टाकायला विसरू नका. मी सांगितली एवढ्या भाजीच्या प्रमाणाला अर्धा टीस्पून धना पावडर घालून बघा. तुमच्या भाजीची चव अप्रतिम लागणार आहे. फार वेगळ्या या भाजीमध्ये मी काही केलेलं नाही, पण अतिशय उत्तम प्रकारची चवीची ही भाजी तयार होते. ती ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. तर इथे आपली पालक फ्लावर तयार झालेली आहे. ह्याच कुकरमध्ये मी कुकर आहे डाळीचाच मगाशीचा आपला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक बाउल घेतलं मी, बाउल भरून पाणी मी या कुकरमध्ये घातलेलं आहे. तर आता हे मला काय करायचं आहे, तर मला करायची आहे तांदळाची भाकरी. तर तांदळाच्या भाकरीसाठी उकळवून आपल्याला घ्यायचं होतं. तसंही आपला कुकर आपण युज केलेला होता, तर स्वच्छ धुवून मी या कुकरमध्ये आता पीठ घोटून घेणार आहे. चिमटीभर मी घालते मीठ. एकच बाउल मी पीठ घेणार आहे, पण ह्याच्या भाकरी बघा तुम्ही किती होतात. आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे भाकरींचा. तेल याला लागत नाही आणि शिवाय शरीरासाठी उत्तम आणि ही भाकरी तयार होते, खूप लवकर होते. तर आता हे कुकर मध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता हाच बाउल मला स्वच्छ कोरडा करून यामध्ये भरून जेवढं मी पाणी घेतलं तेवढंच भरून मला इथे पीठ घ्यायचं आहे.
नवीन तुम्ही करणारे असाल, मी नेहमीच माझ्या चॅनलवरती सांगत आले भाकरींच्या बाबतीत, कारण मोठ्या मोठ्या भाकरी पाहिल्या की सगळ्यांना अगदी असं वाटतं अरे बापरे एवढी भाकरी कशी लाटायची, कशी बनवायची, कशी भाजायची. तर असं नाहीये मंडळी, छोट्या छोट्या करून आपला टाइम तेवढाच जातो, तर मोठ्या मोठ्या भाकरी लाटायला, बनवायला, भाजायला अजिबात कठीण नाहीयेत. आता एका बाउलच्या भाकरी किती होणार आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. एकदम मोठाही नाही, मीडियम साईजचा हा बाउल आहे. तर एवढंच पीठ मी इथे घेणार आहे. पाण्याला तोपर्यंत उकळी येणार आहे. अगदीच लवकर उकळी आपल्याला पाण्याला आणायची असेल तर यावरती आपण झाकण ठेवलं तरी सुद्धा पटकन आपलं काम इथे होणार आहे. गॅस मी कमी करते आणि रवीचा वापरही मगाशी केलेला होता, तीच रवी मी इथे घेतलेली आहे. संपूर्ण पीठ मी इथे या कुकरमध्ये घातलेलं आहे आणि गॅस कमी आहे. कमी गॅसवरती आपल्याला मस्त हे पीठ घोटून घ्यायचं आहे. खूप बनवायला भाकरी सोपी आहे. बघा, सकाळी सकाळी जर या पद्धतीने भाजी भाकरी आपण जर व्यवस्थित खात असू तर दिवसभर आपल्याला कितीही कामं असतील, कुठेही जायचं असेल तर आपल्याला बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याची वेळ अजिबात येत नाही. आणि चुकीचे पदार्थ आपण खाऊन आपलं शरीरही चुकीच्या पद्धतीने, आपल्या शरीरामध्ये चुकीचे पदार्थ जात नाहीत. तर ह्या पद्धतीने आपण गॅस मी बंद केलेला आहे. एक 5 मिनिट फक्त आपल्याला हे कुकरवरती झाकण ठेवून आणि हे पीठ व्यवस्थित असं थोडस 5 ते 10 मिनिटं, 10 मिनिटं तुम्ही ठेवलात तरी सुद्धा चालेल, पण मी इथे 5च मिनिटं ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर आपण हे पीठ मळायला घेणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण हे पीठ मळायला घेऊ. इथे रूम टेम्परेचरचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि कमी प्रमाणात असेल तर तुम्ही एकदाच हे पीठ मळायला घेऊ शकता. एक बाउलवरच पीठ आहे हे, एकदाच मी हे सगळं काढून घेते. ते पिठाचं प्रमाण बघा, एक बाउलवर पीठ आहे, किती सारं ते फुललेलं आहे तुम्ही बघू शकता इथे. पाण्यामध्ये वाटी बुडवून तुम्ही असं केलं तर चिटकत नाही, जास्त चिटकतच पण जास्त नाही चिटकत. हे बघा, पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ खूप गरम असतं, ते आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. व्यवस्थित पीठ जर घोटलेलं असेल तर अजिबात पिठामध्ये गाठी तयार होत नाही किंवा पीठ राहत नाही, कोरडं कोरडं सगळं पीठ आपलं व्यवस्थित आपल्याला मळता येतं. पीठ आपलं मळून झालेलं आहे. या पिठामध्ये आपल्या किती भाकरी होतात ते आपण बघूया. सहा भाकरी आपल्या मोठ्याला याच्यामध्ये होणार आहे. गॅसवरती मी ठेवलेला आहे तवा आणि बघा, एक उंडा मी घेतलेला आहे, एक भाकरीचं पीठ मी गोळा इथे घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला तो या पद्धतीने परत एकदा मळायचा आहे. तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे.
उंडा मी मळला आणि पीठ लावून फक्त इथे घेतला तोपर्यंत, म्हणजे अगदी अर्धा मिनिट पण नाही लागत. एकही भाकरीला काळा डाग आपल्या इथे जळण्याचा नाही आणि तरतरीत भाकरी आपली फुगायला लागलेली आहे. बघा आत्ता मी थोडासा मिडियम गॅस करते, मग आजपासून गॅस कमीच होता. अशा पद्धतीने भाकरी खूप पटपट तयार होते. लाटायलाही सोपी आहे, दिसायलाही अतिशय सुंदर दिसते आणि खायला तर शरीरासाठी उत्तम आहेच. आपली तांदळाची संपूर्ण भाकरी मी इथे बनवून घेणार आहे.